शुभारंभ शहाबाज खारेपाट ग्रामीण बिग धमाका 2026 आपण पाहतोय. दोन्ही संघांच्या आणि 12 संघांच्या माहितीसाठी एक DRS तुम्हाला अवेलेबल आहे, जो तुम्ही व्हाईट बॉल, वेस्ट साइड, रनआउट या गोष्टींसाठी घेऊ शकता. जिथे LBW आणि कॉट बिहाइंडसाठी तुम्हाला DRS अवेलेबल नसेल, या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन. थर्ड ओव्हर तुम्हाला चॅलेंजिंग ओव्हर आहे, जी मात्र चॅलेंज ओव्हर म्हणून दिलं जाईल. चॅलेंज हे 10 धावांचं राहील, याकडे लक्ष वेधूयात. 10 धावा बनवल्या गेल्या नाहीत तर 5 धावा मायनस होतील, 10 धावा बनवल्या गेल्या तर 5 धावा प्लस होतील, याकडे लक्ष वेधूयात. जे मात्र एक थर्ड ओव्हर हे चॅलेंजिंग ओव्हर राहणार आहे आणि जिथे या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या असतील. यस अंपायर, मैदानाच्या आतमध्ये काही गोष्टी आपण पाहत आहोत. यमाच्या ऑफिशियल म्हणून प्रीतमजी पाटील आणि त्यांच्या साथीला कैलाजी भोईर, एक आपट्याचे तर एक कळव्याचे, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. त्याचा ऑफिशियल म्हणून आपण दोन्ही पंचांना पाहत आहोत. सामन्याला होईल सुरुवात. पहिल्या षटक गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज दाखल होतोय. आघाडीची जोडी ऋषभ आणि त्याच्या साथीला ऋषी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हितेश पाटील आला गोलंदाजी मार्कमध्ये. आघाडीची जोडी ऋषभला आपण पाहतो आणि त्याच्या साथीला ऋषभ, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. हितेश पाटील, सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पहिला बॉल पडेल. बोला गणपती बाप्पा. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात, स्पर्धेला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. षटकार. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती जिथे षटकार येत असताना पाहायला मिळतोय. एक दमदार आणि दर्जेदार अशी सुरुवात इथून मात्र होत असताना पाहायला मिळाली. पहिलाच बॉल जो स्लॉट मध्ये आला, ऋषिकेश पाटीलने पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. सुरुवात दमदार आणि शानदार, दर्जेदार. पुढचा बॉल, यावेळेला लेफ्ट कट, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड आहे, ती दिशा मिळाली आहे. खरं तर गेले अनेक वर्ष ऊन पावसाळ पाहिलेला हितेश पाटीलला आपण पाहतोय. वेग प्रचंड आहे त्याच्याकडे, अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे. रिदम फॉलो थ्रू चांगला पाहायला मिळाला. या मैदानावरती हा जिथे रंगणारा क्रिकेटचा दैदीप्यमान असा सोहळा आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. पुढचा बॉल, खोलातला आथेडियस संसावेत. परफेक्ट यॉर्कर, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. बॉर्डर होतो आउट. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा घेतलेला निर्णय वादळ शहाबाज संघासाठी कुठेतरी अडचणींमध्ये जाणारा राहिलाय. कारण ऋषिकेश पाटील आयकॉन खेळाडू आणि तो बाद होत असताना पाहायला मिळाला. महेश तरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती हितेश पाटीलला सफलता प्राप्त झालेली आपण पाहिली आहे. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची ही स्पर्धा आज आपण पाहत आहोत. आपण एक शुभ सन्मान घेतोय. सन्माननीय सतीश तरे, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत शहाबाज यांचा शुभ सन्मान श्री प्रवीण पाटील यांना करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते मायेची उपदार शाल, प्रेमाचं मांगल्याचं प्रतीक, गुलाब पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची आठवण भेट देऊन त्यांना त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत शहाबाज श्री सतीशजी तरे, त्यानंतर श्री मधुकर पाटील यांचा देखील शुभ सन्मान. कमळपाडा गावचे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते श्री मधुकर पाटील यांचा शुभ सन्मान.
ग्रुप ग्रामपंचायत शाबासचे विद्यमान सदस्य श्री प्रवीण पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांना देखील मायेची उबदार शाल, प्रेमाचं मांगल्याचं प्रतीक, गुलाब पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची आठवण भेट देऊन त्यांना त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तदनंतर सन्माननीय सौ संगीताताई यांचा देखील शुभ सन्मान श्री प्रवीण पाटील यांना करतो की आपण संगीताताईंचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत शाबाज त्यांना देखील मायेची उबदार शाल, प्रेमाचं मांगल्याचं प्रतीक, गुलाब पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची आठवण भेट. चला सामन्याकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. स्वागत करूया सकल जनांचे जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. पाहुण्यांचा पाहुणचार या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळाला. 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. हॅट्रिकचा बॉल आहे. हितेश पाटील आपण पाहत आहोत. हॅट्रिकचा बॉल घेऊन सज्ज होईल. स्वरांश शिलबंदा शहाबाज आणि त्याच्या अगेन्स्ट शेळके परिवार स्ट्रायकर. नेक्स्ट मॅच तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केल्यात येईल याच्याकडे मी लक्ष वेधन. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन. यावेळेचा बॉल बाहेर निघणारा जो मात्र पाहायला मिळाला हॅट्रिकचा बॉल होता. मोरिया कन्स्ट्रक्शन संघासाठी या बाबी पथ्यावरती पडताना पाहायला मिळाल्यात. टॉस जिंकला होता तो अर्थात तो बादल शहाबाज संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा जो धाडसी निर्णय घेतला तो अद्याप स्कोर कार्डकडे पाहता यथायोग्य राहिलेला नाहीये. 6-2 आहेत. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा षटक, शेवटचा चेंडू या षटकातील. पुढचा बॉल यावेळेला बाहेर निघणारा आणखीन एक डॉट बॉल आला. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपलाय. 6 धावा फलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि तदनंतर कमबॅक चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. मंगेजी वाकडीकर साहेब आपण या स्पर्धेला आलात. या स्पर्धेला रंग आला. आपण आलात. आम्ही आपले आभारी आहोत. खरं तर वेळात वेळ काढून आज धावती भेट आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटनीय सोहळा पार पडताना पाहायला मिळाला असे मंगेजी वाकडीकर साहेब यांचे विशेष आभार आपण मानतो आहोत. विशेष करून आभार मंगेजी वाकडीकर साहेब ज्यांचं आज या स्पर्धेच्या माध्यमातून उद्घाटनीय सोहळ्या प्रसंगी ही उपस्थिती पाहायला मिळाली होती. धावफलकावरती 6 आहेत. 2 बॅटर आउट झालेत. पहिल्या षटकाचा खेळ नुकताच संपला. आघाडीची जोडी फुटलेली पाहायला मिळाली. सागर पाटील आणि ऋषभ याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. हे षटक सर्वाधिक महत्वाचं आहे. स्वरांश 11 दिया अँड स्वराश 11 शहाबाज आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ शेळके परिवार स्ट्रायकर. दोन्ही टीम कॅप्टन झाला. रिपोर्टिंग करा. आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. धावफलकावरती 6 आहेत. 2 बॅटर आउट झालेत. प्रोजेक्टेड स्कोर 6 दाखवतोय 30 दाखवतोय. गोलंदाजी मार्कपदी विनयला आपण पाहतोय दाखल होत असताना पाहायला मिळेल. महत्वाचं षटक आहे. फार एंडकडून त्याला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. विदिन 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायच्याच आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटक हातानं बंधनकारक राहील. अन्यथा 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये जास्तीचा ठेवावा लागेल. वेळेच्या मर्यादा आहेत आणि हे बंधन पाळा. यावेळेचा बॉल आडवा बॅटने जशी स्ट्राईक मिळाली आणि केलंय स्ट्राईक. रिषभने ठोकला हा उत्तुंग षटकार. पहिल्याच बॉलवरती रिषभच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. तो ही लांब लचक आणि उत्तुंग. आज आणि उद्या 2 दिवसामध्ये आकर्षणाची बाब या स्पर्धेच्या माध्यमातून ही राहणार आहे ना की महिला वर्गासाठी कुपन्स आपण देतोय आणि ज्या आधारावरती महिलांना भरघोस पारितोषिक देखील देण्यात येणार आहेत.
आई बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल वळला होता जिथे मात्र शहरावरती आदळलाय. एक चांगल्या ढाटणीचा चेंडू, ऍक्शन रिप्ले जो मात्र पाहणं इंटरेस्टिंग नाही. dreamcricket.in च्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. कौस्तुजी पाटील यांची संकल्पना. ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. द विकेटने गोलंदाजी करतोय. चांगली रिदम पाहायला मिळाला विनयचा. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहोत स्क्रीनवरती पहा. अगदी कटरचा वापर केला होता त्याने, फिंगर रोल चांगली केली आहे, अचूकता चांगली आहे त्याच्याकडे. बॅटरला फॉलो करतोय. 2 षटकार अद्याप पाहायला मिळालेत. 12ला 2 आहेत. 8 चेंडूचा खेळ संपलेला एकंदरीत पाहायला मिळालाय. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला लॉफ्टेड ऑफ ड्रॉय केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा झेल राहिला होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. अडचणी वाढल्यात का? होय, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होईल. पंच वॉर रूम मध्ये जातील, टेक्निकल रूम मध्ये, आणि तिथून बाद येईल. इथून मात्र काय निर्णय येतोय? एक शुभसन्मान घेतोय श्री समीर भोईर, विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत शाबाद यांचा शुभसन्मान करण्याची विनंती श्री प्रवीण पाटील यांना करतो. ग्रुप ग्रामपंचायत शाबादचे विद्यमान सदस्य, एका सदस्याकडून दुसऱ्या सदस्याचा शुभसन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचं मांगल्याचं प्रतीक, गुलाब पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची एक आठवण भेट. शाबाद खारेपाट ग्रामीण बिग धमाका. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. बॅटर नॉट आउट आहे. धावा कंप्लीट झाल्या. त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. स्कोर कार्डवरती रन्स आहेत ते एकंदरीत 14 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाला. तर ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. क्रीज मध्ये आला होता बॅटर आणि यावेळेचा बॉल. इथून मात्र घडलं तरी काय, लग्न सराई चालू आहे आणि त्याच कारणास्तव की काय, इथून मात्र 5 धावांचा केलाय गोलंदाजाने आहेर. व्हाईट बॉल, त्यावरती चौकार. इथून मात्र पाहायला मिळत आहे, कारण विनय पाटील महागडा आणि खर्चिक साबित राहिलाय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय. रूम बनवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट आला हा चौकार. ही आमची नवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. हेच सांगण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना, रिषभ करत असताना मला मिळतोय. रिषभ गोंधळ घालायलाच घेतलाय त्याने मैदानाच्या आतमध्ये. 23ला 2 आहेत. यावेळेचा बॉल आडवा बॅटने स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. दुसरा षटक महागडा आणि खर्चिक साबित राहिलाय. पुढचा बॉल खोलातला होता. बॉटमहँडचा वापर चांगला केला. क्षेत्ररक्षक दूर आहे. लॉंगॉनला वाडी ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल आली. एकंदरीत धावा बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 24 धावा फलकावरती बनलेल्या आहेत. त्या 30. 2 फलंदाज बाद. जिथे पहिल्या षटकाच्या अंती प्रोजेक्टेड स्कोर सांगत होता 30 बनतील, आता दाखवतोय 75 बनू शकतात. धावा फलकावरती आल्या त्या 30. 2 फलंदाज बाद. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊयात. CR साऊंड यांच्या माध्यमातून ऐकूयात मधुर संगीत.
नारायण वाघमारे माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत शाबाज यांचा शुभ सन्मान श्री भूपेंद्र पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते प्रेमाचं मांगल्याचं प्रतीक गुलाब पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची आठवण भेट श्री घनश्याम भगत माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत शाबाज यांचा देखील शुभ सन्मान भूपेंद्रजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर श्री सतीश जुईकर यांना देखील विनंती असेल की आपण आमचा हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे आणि शुभ सन्मान करण्याची विनंती श्री भूपेंद्र पाटील यांना करतो की आपण देखील मायेची उपदार शाल प्रेमाचं मंगल्याचं प्रतीक गुलाब पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची आठवण भेट त्यांना प्रदान करायची आहे. त्यानंतर महादेव जुईकर यांचा देखील शुभ सन्मान आपण करायचा आहे. त्यांना देखील मायेची उपदार शाल प्रेमाचं मांगल्याचं प्रतीक गुलाब पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची आठवण भेट त्यानंतर श्री महादेव जुईकर गुरुजी ज्यांच्या मूळ खऱ्या अर्थानं सुसंस्कृत समाज घडतो, ज्यांच्या हातातून अनेक विद्यार्थी घडतात, त्या गुरुजींचा देखील शुभ सन्मान श्री भूपेंद्र पाटील यांनी करावा असं मी विनंती करतो. त्यानंतर कमळपाडा गावचे ग्रामस्थ व निवृत्त शिक्षक श्री शशिकांत मोकल यांना देखील विनंती असेल की आपण आमचा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच श्री भूपेंद्र पाटील, त्यानंतर कमळपाडा गावचे कार्यकर्ते आणि या आमच्या खारेपाट असोसिएशनचे हितचिंतक श्री सतीश पाटील यांना देखील विनंती असेल की आपण आमचा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांना देखील मायेची उपदार शाल प्रेमाचं मांगल्याचं प्रतीक गुलाब पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची आठवण भेट तसेच या स्टेजवर स्थानापन्न श्री चिंतामण टेमकर निवृत्त शिक्षक यांना देखील विनंती असेल की आपण आमच्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांना देखील मायेची उपदार शाल प्रेमाचं मांगल्याचं प्रतीक गुलाब पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची आठवण भेट देऊन त्याचा शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 2 मध्ये 4 बनवायचे आहेत. चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि त्यामुळे 2 बॉलमध्ये 4 धावा तुम्हाला बनवाच लागतील. थर्ड ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि त्यामुळेच आपण पाहत आहोत ही फटकेबाजी सर्वाधिक महत्वाची आहे. परंतु अगदी त्याच वेळेला हितेश पाटील हे न उलगडणारं कोडं राहिलंय. चित्राताई पाटील यांच्या बॅनरच्या फ्लेक्सच्या जवळ हा बॉल ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल सुबोध. या वेळेला चॅलेंज कंप्लीट होत आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. ठोकला दर्जेदार षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळालाय. लांब लचक फटका इथून पाहायला मिळतोय. चॅलेंज कंप्लीट झालंय. यावेळेला फटका फसला. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. विरुद्ध दिशेने झेल टिपण्यात आलाय. कोंडी फोडली. आणखीन धक्का लागला. फलंदाज क्रमांक 4 बाद होईल. परंतु हे चॅलेंज कंप्लीट झालंय. 12 मध्ये ऍड होतील 5. एकंदरीत या षटकामध्ये येतील एकंदरीत 17. इथून पुढे 47. 3 षटकांचा खेळ संपलाय. तिथून मात्र या 5 धावा ऍड होत असताना पाहायला मिळतील. 47 धावा दाबलकावरती आहेत. हॅलो. आपल्या स्टेजमध्ये स्थानापन्न श्री नवनाथ जुईकर यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच श्री भूपेंद्र पाटील यांना करतो. त्यांना देखील मायेची उपदार शाल प्रेमाचं मांगल्याचं प्रतीक गुलाब पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची आठवण भेट देऊन त्यांचा देखील शुभ सन्मान करण्यात यावा. श्री किशोर तरे चौकीचा पाडा गावचे ग्रामस्थ यांचा शुभ सन्मान
श्री भूपेंद्र पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. श्री चेतन म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते पवनाड विभाग यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती श्री भूपेंद्र पाटील यांना करतो. आपण आपला पवित्र शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. पवनाड विभागातील सामाजिक कार्यकर्ते श्री शैलेश म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान श्री भूपेंद्र पाटील श्री शैलेश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. श्री संतोष पाटील ज्येष्ठ खेळाडू यांचा देखील शुभ सन्मान आपण त्यांना उद्या खेळताना बघणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते शाबाद विभाग ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ड्रीम क्रिकेट .in ची क्लिअरिटी आपण पाहत आहे. 47ला 4 आहेत. सागर पाटील आला बॅटिंगसाठी. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तो पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती चैतन्यला आपण पाहत आहोत. दोन्ही सागरच आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र दोन्ही सागर पाहायला मिळतात. चैतन्यला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल खाली राहिला होता. चेंडू मात्र एक सबमरीन डिलिव्हरी इथून पाहायला मिळते आहे. यष्टीरक्षकाचा भेद घेतला. काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. स्वागत आणि सन्मान. 47ला 4 आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटक खर्चिक आणि महागडे राहिलं 24 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा या पेनल्टीच्या आल्या होत्या. अर्थात यावेळेचा बॉल ऑन साइडला उंच गेला आणि तितकासा लांब जाईल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वेल जज कॅच. धक्का लागलाय 5वा. 47ला 5 बाद. पहा बॉडीचं लँग्वेज आणि त्याच वेळेला थांबाडीचे बॉडी लँग्वेज चांगलं पाहायला मिळालं होतं. 47ला 5वा फलंदाज बाद झालाय. खरं तर वादळ शाहबाज संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय यासाठी घेतला होता की फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी अडचणींना सामोरा जाऊ शकतो अपोनंट टीम. ही दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवली आणि हा विचार चांगला गेलाय. त्यावेळेचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच आहे. त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे. इथे मात्र प्रयत्न चांगले केलेत. बाउंड्री लाईन वरती आपला हजर दबावीपणा उत्तमरित्या दाखवला. या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होईल. पाहिलं जाणार आहे. ही बाउंड्री लाईन चेक करण्यात येईल. याचं कारण आहे बॉल कुठे जज केलाय किंवा चला क्या बात आहे. अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमची आवश्यकता नाही आहे. खेळाडूने दिली आहे. हा षटकारा सांगितलेला आहे. क्या बात आहे. टाळ्या होत्या. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. नईम बरमारेला आपण पाहिलं होतं. क्या बात आहे. कौतुकास्पद कामगिरी. क्रिकेटमध्ये या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. क्रिकेटच्या प्रतीची आपली बांधिलकी सर्वाधिक महत्वाची राहते. धावफलकावरती 53 आहेत. यावेळेचा बॉल फुल लेनचा लोअर फुटत बनवला. लॉंग ऑफला केला. बॅटचा चेहरा लवकर खुला केला होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होत आहे. 2 धावा वेगाने मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 55ला 5 आहेत. एकंदरीत चैतन्याचं हे षटक सर्वाधिक महत्वाचं राहणार आहे. या षटकामध्ये 4 बॉलमध्ये 8 धावा अद्याप त्याने खर्च केल्यात. युवा आहे. रायगडचा युवा हा जिगरबाज राहतो आणि हा युवा जिगरबाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय त्याचा हा रिदम तुम्ही पाहत आहात. 55ला 5. यावेळेचा बॉल शॉर्ट बॅक लेफ्टने केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनार आहे. सिंगल तर मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न हेजिटेशन्स
इथून मात्र बाला मिळाल्या होत्या. या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. बॅटर स्वतःच निघालाय, त्याला ठाऊक आहे जवळपास आपल्या अडचणी वाढल्यात. प्रथम दर्शनी देखील हेच वाटलं होतं. खरं तर का बॅटर इथे थांबला याची चर्चा होतीये. शेवटच्या क्षणाला संगम मताने निर्णय घेतला, धाव बनेल, परंतु अडचणी वाढल्यात असंच वाटू लागलंय. धावफलकावरती धावा एकंदरीत 55 आहेत. या बॉलचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. सिंगल तर आली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न निश्चित झाला होता. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॅटर नवीन आला तरी तो स्ट्रायकरला येणार आहे आणि अन्यथा जर धावा आल्या तरी काही हरकत नाही. एकत्रित जास्त येऊ नका. बॅटर आउट, बॅटर आउट. धक्का आणखीन एक, 6वा फलंदाज बाद. डीजे आपण म्हणतो ज्या पाळ्या लाव्यात 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर व्हायला हव्यात, ते अद्याप जास्तीचा वेळ खर्च केलेला आहे. फिल्डिंग करणारा संघ आम्ही आपलं लक्ष वेधतोय. वादळ शाबाज संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला पाहायला मिळाला आणि योग्य निर्णय आतापर्यंत जो पाहायला मिळालेला आहे. चला थोडी घाई करा, वेळ जास्तीचा गरज होतो या मॅच साठी आणि या इनिंग साठी. 56ला 6 फूटचा बॉल, खोलातला हा नो बॉल आहे. ओ स्टॅपिंग केली आहे गोलंदाजाने. यस, आपण पाहतो रिटर्न क्रीजला टच झालाय पाय आणि त्याच कारणास्तव पंचांचा यथायोग्य निर्णय. कैलाजी भोईर यांना आपण पाहतोय आपट्याला बिलॉंग करणारे एक उत्कृष्ट पंच. हे लगबाई झाली आहे. नो बॉल, नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. धावफलकावरती धावा बनल्यात. नो +1, एकंदरीत आल्यात त्या 2. 58ला 6 आहेत. 58 धावा धावफलकावरती, 6 फलंदाज बाद, फ्री हिट. एक मोठी अपॉर्च्युनिटी राहील. चला टॉस साठी नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन. दिया स्वराज 11, स्वरांश 11, शहाबाज लोअर फुल टोस. या वेळेला बॉल इथून मात्र काय काळ हवेमध्ये राहिला होता. क्षेत्ररक्षक वेगाने आला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होत आहे. 2 धावा आल्यात वेगाने. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथून करण्यात येत आहे. पंचांचा कॉल आहे हा. तर बॅटिंग टीमकडे डीआरएस अजून पेंडिंग आहे असंच म्हणावं लागेल, कारण अद्याप डीआरएस ची मागणी झालेली नाहीये. पंचांचेच कॉल आलेले आहेत. वेस्ट साईड पाहिली जाईल. महत्वाचा सामना, पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. शहाबाज खारेपाट ग्रामीण बिग धमाका 2026 हे पहिलं पर्व आणि ज्याच्यावरती करावं गर्व शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशन अंतर्गत व आयोजित असणारी आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. त्या फलकावरती 58 आहेत. 6 फलंदाज बाद झाल्यात. आघाडीचे बॅटर एकामागोमाग एक बाद होत असताना पाहायला मिळालंय. संयमाचा बुरुज ढासाळत होता, परंतु त्याच क्षणाला चांगली बॅटिंग सागर पाटील आणि राकेश करण्याचा प्रयत्न करतोय. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. चला एकत्रित येऊ नका दादांनो, याच्याकडे मी वारंवार लक्ष वेधेन. जी वेळ होती ती वेळ इथून संपलेली आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा. शाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने शाबाज खारेपाट बिग धमाका आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. केवळ इथं क्रिकेट नसेल तर आपल्या या महिला भगिनींसाठी देखील एक सुवर्ण संधी आहे की आपण इथे येऊन आमच्या या बॉक्समध्ये स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि आज आणि उद्या रात्री 10 वाजता हा लकी ड्रॉ काढला जाणार आहे आणि त्यामधून आपल्याला एक मोठी भेटवस्तू प्रदान करण्यात येईल. त्यामुळे मी सर्व पंचकृषीतील महिला भगिनींना विनंती करतो की आपण स्वतः इथं येऊन आपलं नाव नोंदवायचं आहे, नाव या पेटीमध्ये टाकायचं आहे आणि सर्व महिला भगिनींना विनंती आहे की आपण केवळ स्वतःचंच नाव टाकू शकताय. एक व्यक्ती येऊन 4 जणींची नावं लिहू शकणार नाही आहे, टाकू शकणार नाही आहे. खऱ्या अर्थानं आपण बघतो की महिला भगिनींसाठी ही खास स्पर्धा
हे लकी ड्रॉचं कुपन आपल्या नावानं कसं येईल हे आपण बघायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला याकडे आपण लक्ष वेधूयात. पेनल्टी देण्यात आली आहे, वेळ संपलेली आहे, पंचांनी हा निर्णय घेतलेला आहे. वेळेच्या बाबतीत सतर्क आहेत. अंपायरचं मी विशेष कौतुक करेन आणि याचमुळे आज हे पॅनल कामकाज करत असताना मला मिळालंय आणि म्हणून की काय मी कौतुक करेन संतोषजी चौधरी, टेनिस क्रिकेटचे धोनी, विशालजी पाटील, कैलाजी भुईर आणि प्रीतम पाटील. पेनचे 2 आहेत, एकंदरीत 3 आहेत पेनचे. रसायनी लावायलाच नको, पेन कळवात लावायला हवा. धावफलकावरती धावा आहेत त्या 60. 6 बॅटर आउट. शेवटच्या आणि अंतिम षटकाला सुरुवात होतीये. शेवटच्या आणि अंतिम षटक सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. मॅचला सुरुवात, या षटकाला सुरुवात झाली आहे आणि काय सुरुवात झाली या षटकाची, शेवटच्या षटकाची. पहिलाच बॉल आडव्या बॅटने इथून धावा मिळाल्या त्या 4. हा चौकार. पाटील यांचं चित्त थोडंसं थाऱ्यावरती वाटत नाहीये मला, कारण नॉट आउटच्या जागी मगाशी नो बॉल आला होता आणि आता चौकाराच्या जागी 6 आला होता. या ग्राफिक्स आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल खाली राहिला होता. एक स्वतः रायडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गेले अनेक वर्ष dreamcricket.in च्या माध्यमातून त्यांनी क्रिकेटची सेवा केलेली आहे. इथून लेग बाईज येत असताना मला मिळाली आहे. लेग बाईजच्या स्वरूपामधून एकेरी धाव येते. स्कोर कार्डवरती रन्स बनल्या ते एकंदरीत 65 आहेत. आज महिला मंडळासाठी केवळ कुपन नाही आहे, उद्या 40+ खेळाडू खेळताना मला मिळणार आहेत. महिला मंडळासाठी खरंच करून विशेष करून ही बाब सागरजी पाटील साहेब आपण चांगली निदर्शनास आणली आहे की एका महिलेने येऊन केवळ स्वतःच नाव कुपन मध्ये टाकायचं आहे. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर, एक्सा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रश्मिता 4. हा सणसणीत, कणकणीत, दणदणीत चौकार. चांगला स्ट्रोक, 69 धावा. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी शेळके परिवार स्ट्रायकर, टीम कॅप्टन. यावेळेचा बॉल खोलातला, यष्टी रक्षकाचा भेद घेतलाय. काय प्रसंग अवधान दाखवलं होतं. इथून माठ घडतं तरी काय, इथून तिथे, तिथून इथे, फेका फेक. क्रिकेटचा खेळ चालू आहे की रगोरी. मैदानाच्या आतमध्ये हेच कळणं मात्र अशक्य प्राय बनलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम स्ट्रायकर एंडला यष्टीची दायका बॅटर हे पाहिलं जाणार आहे. टीम रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीमने. फिल्डिंग टीमने इथून DRS घेतलेला आहे. यष्टीची आहे की नाही त्याची शहानिशा करण्यात येईल. चला पुन्हा एकदा मी विनंती करेन, एकत्रित येऊ नका कृपया, कृपया एकत्रित येऊ नका दादानो. नॉट आउट बॅटर आणि अर्थात बाईची धाव मिळेल. पंचांचा हाय फाय तुम्ही पाहताय. बाईची ही रन्स मिळत असताना मला मिळाली आहे. कौस्तुभजी पाटील मला वाटतं तयारच असतात. हा ऍक्शन रिप्ले पहा. खोलातला बॉल होता, क्रीजचा वापर चांगला केला. बॉल जदवर येईल ना तदवर मात्र बॅटर क्रीज मध्ये आपली बॅट ग्राउंड केली होती. नेक्स्ट मॅचचा टॉस दिया स्वरांश 11 शाहबाज आणि शेळके परिवार स्ट्रायकर, दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे आवाज ऐकायला मिळेल. प्रीतीजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. 71ला 6 आहेत, 70ला 6. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट, सॉफ्ट डिसमिसल. धक्का लागला 7वा. फलंदाज होतोय, महत्वाचा आउट. तेव्हा पुजारीला आपण पाहतो यष्टांच्या पाठीमागे. काही यष्टी रक्षण त्याचं पाहायला मिळालंय. त्याचा आविर्भाव, त्याचा थाट, त्याची दहशत, त्याचा जिगरा. 70ला 7 शेवटचा बॉल आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शंतनू गजनेला आपण पाहतो दाखल होत असताना मला मिळतोय. शेवटचा चेंडू. चला टॉस आपण करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये
दोन्ही टीमचे कॅप्टन या. लोड फुल टोल वसूल केला. शेवट गोड करणारा शंतनू गजनेच्या बॅटमधून आकर्षक षटकार. 76 टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. हॅलो हॅलो आपण हॅलो हॅलो पूर्वार्धाचा खेळ संपलेला पाहायला मिळाला आणि जिथे आपण पाहिलं ना तर 76 धावा धावफलकावरती आहेत. 77चं टार्गेट आहे. पूर्वार्धाचा खेळ संपतो. या आपण टॉसकडे वळूयात. धन्यवाद. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूयात. पुन्हा एकदा टॉसची प्रक्रिया पार पाडली जाईल. तर आता आपण टॉस करतोय. माझ्यासोबत आहे शेळके परिवार स्ट्रायकर संघाचा कर्णधार रसिक पाटील. पण दिया अँड स्वरांश इलेव्हन शहाबाज आपला कॅप्टन अजूनही आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. दिया अँड स्वरांश इलेव्हन शहाबाज, चला पटकन या मित्रांनो, आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. शहाबाज कारेपाट ग्रामीण बिग धमाका आपण पाहतोय आणि आजच्या रात्रीतील दुसरा सामना पाहायला मिळेल, जेथे संघ असणार आहे दी अँड स्वरांश इलेव्हन शहाबाज आणि त्यांच्या अगेन्स्ट शेळके परिवार स्ट्रायकर्स. टॉस होतोय कैलाजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते. टॉस झालाय, हेड कॉल केलाय रसिक याने, टेल आलाय, पंकजने टॉस जिंकलाय. पंकज, टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णायक असेल आणि या निर्णयामागील प्रमुख कारण काय? क्षेत्ररक्षण स्वीकारणार आम्ही पहिले. आणि एकंदरीत फ्लड लाईट्स मध्ये किती धावसंख्या या मैदानावरती निर्णायक असेल, तुला काय वाटतंय? आम्ही कमीत कमी स्कोर रोखण्याचा प्रयत्न करू. रसिक, एकंदरीत ऑप्शन मध्ये जो संघ मिळाला त्यावरती कितपत संतुष्ट आहेस तू? नाही, चांगलं आहे, टीम चांगली आहे, आम्ही चांगलं घेऊन खेळणार. नेहमी तुला आम्ही पाहतो अगदी सेन्सिबल आहे, तू खेळत असतो, पण आता पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. कारण साधारणतः टेनिस मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणं म्हटलं की थोडंसं दबाव असतो, चॅलेंज असतं. आता पहिली बॅटिंग करत असताना किती धावसंख्येपर्यंत पोहोचणं तुमचा मानस असेल? 70+ तर रन पाहिजे, कारण त्यांची पण टीम चांगली आहे. पंकज, अभिषेक चांगले बॅट्समन आहेत तिथे पण. दुकानही शुभेच्छा असतील. माझ्यासाठी द न्यूज फ्रॉम सेंटर. The end Swaransh 11 Shahbaz won the toss and they decided to ball first. हॅलो, आपण इथे शुभ सन्मान घेतोय. कमळपाडा गावचे ग्रामस्थ सन्माननीय श्री संजय पाटील यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती. ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री संजय पाटील यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती. ग्रुप ग्रामपंचायत शहाबाजचे विद्यमान उपसरपंच श्री भूपेंद्रजी पाटील यांना करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते मायेची उपदार शाल, प्रेमाचं मांगल्याचं प्रतीक, गुलाब पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची आठवण भेट देऊन त्यांचा शुभ सन्मान करण्यात यावा. ओव्हर टू सन्माननीय श्री हरिकाका हरिमात्रे, सामाजिक कार्यकर्ते, शहाबाज विभाग यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती. श्री भूपेंद्रजी पाटील यांना करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. या कार्यक्रमाची आठवण भेट, प्रेमाचं मांगल्याचं प्रतीक, गुलाब पुष्पगुच्छ श्री हरिमात्रे यांची ओळख करून द्यायची झाली तर माझी कबड्डीपटू अजून एक आपण शुभ सन्मान घेतोय. श्री हरिश्चंद्र म्हात्रे चौकीचा पाडा यांचा देखील शुभ सन्मान श्री भूपेंद्रजी पाटील
यांना करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो हॅलो सामनाला झाले सुरुवात, ती सुद्धा धडाक्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती आला गावलाय शानदार चौकार. चेंडू बीमर वास्ट हाईटच्या वरती होता, फुल टॉस होता. फलंदाजाने म्हटलं थँक्यू सो मच शंतनू याला, आणि पहिल्या चेंडूवर ठोकलाय अप्रतिम चौकार. नेक्स्ट बॉल शंतनू याचा. आखू टप्पा चेंडू ऑन द टो झाल्यात आणि आता मात्र पॉइंटच्या बाहेर लगावलाय. क्रेझी क्रिएटिव्ह चौकार. सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. कफलातून बॅटिंग चालू आहे मैदानावरती. मोरिया कन्स्ट्रक्शन संघाची विनय पाटीलची आक्रमकता. वॉल बिगन इज अ हाफ डॅन. तीच वॉल बिगन आपण पाहतोय मैदानावरती. ओहो हा चेंडू हा अवे फ्रॉम द बॉडी. गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पंचाने कळवले. हा चेंडू सुद्धा आहे अवांतर. एकामागोमाग एक खराब चेंडू पाहायला मिळतात. अगदी आश्वासक ठोस सुरुवात पाहतोय. डावाचा पाया भक्कम रचला गेलाय आणि आता मात्र आपण पाहतोय चांगला पद्धतीची बॅटिंग. ओहो काय नजाकत बरा फटका लगावलाय. स्कोअर कटचा अत्यंत अफलातून उत्तम दर्जाचा हा फटका. क्षेत्ररक्षक आहे. डबल मिळेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सुरुवात अगदी अत्यंत फुलातून केले. तुमची सुरुवात कशी असते ना हे फार महत्वाचं असतं आणि सुरुवात मात्र आपण पाहतोय अप्रतिमरित्या पाहायला मिळते. मैदानात पाऊल ठेवता सुटले बॅटचं वादळ आणि सलामीच्या जोडीने आणलंय धावांचा महापूर मैदानावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग, अगदी डॅशिंग आणि डायनामिक फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती विनय पाटील दर्शवतोय. जशा तसं चोख प्रत्युत्तर टीट फॉर टॅट असं उत्तर पाहायला मिळतंय. काय घणाघाती फलंदाजी चालू आहे. विस्फोटक अंदाजाने विनय पाटील बॅटिंग करतोय. कमी गतीने टाकला. थोडस आपण पाहतोय चेंडूवरती फिंगर्स रोल केली होती आणि फलंदाजाला पूर्णपणे अचंबित करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. एक कमबॅक फार महत्वाचं होतं गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. ते कमबॅक मात्र केलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही पुनरागमन कसं करताना याला फार महत्व असतं. ते पुनरागमन करण्यामध्ये शंतनू गजने आता यशस्वी ठरलाय. नेक्स्ट बॉल. ओ यावेळी अगदी समोर होता, पुढ्यात होता, त्याच्यावरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलाय. वाईड इज लॉंग आपला टिपलाय. शानदार झेल आणि संपलाय विनय पाटीलचा खेळ. विकेट नंबर फर्स्ट डिपार्ट.
over. Second in a row. One more wicket down. Big blow. स्पर्धेमध्ये आपण पाहतो अगदी कशाचीच कमी नाहीये. अत्यंत दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज ऋषी पाटील. ओव्हर क्रमांक सेकंड ऋषिकेश पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मान फ्रॉम सुतारपाडा. पहिला चेंडू लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळले. क्षेत्ररक्षक तेथे होता. काय अफलातून फटकारा दिलेत. क्रिकेटमध्ये ही कमिटमेंट फार महत्वाची असते. लॉग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने दाखवलेला हजर जबाबीपणा अत्यंत चांगला पद्धतीचा पाहायला मिळाला. कमालीचं क्षेत्ररक्षण त्या रिझनला मात्र पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. ऋषिकेश पाटील एक चतुरस्त्र गोलंदाज आहे आणि नेहमी व्हेरिएशन करण्यासाठी तो ओळखला जातो. अगदी अलिबाग तालुक्यात होणाऱ्या प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याने त्याच्या गोलंदाजीचं असलेलं कसब कौशल्य तंत्र नेहमीच दाखवून दिलंय. त्याची गोलंदाजी खेळणं हे बॅट्समनसाठी नेहमी एक वेगळं चॅलेंज झालंय आणि या चॅलेंजचा पाहूया सामना आता नईम कशा पद्धतीने करेल पार्थ कशा पद्धतीने करेल. ओहो यावेळी समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती लॉंग ऑन बाहेर. यावेळी आलाय शानदार चौकार. की महिला भगिनींच्या माध्यमातून लकी ड्रॉ साठी कुपन टाकण्याची सुरुवात झालेली आहे आणि सर्व मी पंचक्रोशीतील महिला भगिनींना विनंती करतो की आपण देखील इथे येऊन आपल्या नावाचं कुपन इथे टाकायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
नेक्स्ट बॉल 18 वरती 2 आपण पाहतोय. एकंदरीत धावफलक पाहायला मिळतोय जिथे पार्थ ठाकूर मैदानावरती बॅटिंग करतोय. अगदी टेक्निकली साऊंड असा हा बॅट्समन पाहायला मिळतो. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा हा फलंदाज आणि तो मात्र बॅटिंग करतोय. ऋषिकेश याचा पुढील चेंडू. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय चांगल्या दर्जाचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक दर्जा उच्च पाहायला मिळते. मैदानावरती काय घडलं जाते? येस नो कन्फ्युजन, गडबड, गोंधळ, घोटाळा आणि यामध्ये विकेट गमावले. नईम याने महत्वाचा धक्का, मोठा धक्का. महत्वाचा खेळाडू तंबूच्या आश्रयाला परत. नईम बरमारे हा खेळाडू बाद झालेला आहे. मिस 9 नंबर पाठीवर कोणाचे? ओके, पार्थ आउट आहे. ज्याच्या जर्सीवरती 9 क्रमांक आहे तो खेळाडू बाद ठरलाय. मिस कॉलिंग झालं होतं आणि त्याची शिकार ठरला. महत्वाचा खेळाडू पार्थ ठाकूर. आणि आता मैदानावरती असा खेळाडू जातोय ज्याने आपल्या अष्टपैलू खेळाडूने केवळ अलिबागच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा गाजवलाय. अगदी मोठमोठ्या स्पर्धा ज्याने आपल्या फलंदाजीने, आपल्या गोलंदाजीने गाजवल्यात असा अलिबागचा सुपर डुपर स्टार हितेश पाटील बॅटिंग खेळण्यासाठी आता पाहायला मिळतोय. एकामागोमाग एक विकेट्स पडतायत. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळलाय. विकेट्स आर फॉलिंग लाईक पॅक ऑफ कट्स. आपण बघतोय की केवळ संदेश बैकर आणि भूपेंद्र पाटील यांनी केवळ क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यात आली नाही, तर आपल्या घरामध्ये कष्टवान ज्या स्त्रिया असतात, ज्या महिला भगिनी आहेत, त्यांचा देखील एक सामूहिक विचार केला जातोय आणि त्यांच्यासाठी देखील एक भव्य दिव्य असं आकर्षक भेटवस्तू आपल्या सर्वांसाठी इथे देण्यात येणार आहे. त्यामुळे मी सर्व महिला भगिनींना विनंती करतो की आपण स्वतः येऊन इथं आपलं कुपन बॉक्समध्ये टाकायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एकामागोमाग एक विकेट येतात. आता दबावाखाली पाहायला मिळतोय बॅटिंग करणारा संघ मोरिया कन्स्ट्रक्शन संघ. सुरुवात अगदी दमदार झाली होती, पण मात्र आपण पाहिलं विनय बाद झाला. त्यानंतर एकामागोमाग एक अगदी फलंदाज बाद होण्याची जणू काही रांग लागलं मैदानावरती. चला बॅट्समन आपण लवकर रेडी राहायचं, इतका जास्त टाइम दिला जाणार नाहीये. अन्यथा टाइम आउट तुम्हाला बाद सुद्धा दिलं जाईल. त्यामुळे जे नेक्स्ट बॅट्समन असेल आपण अगदी लवकर रेडी राहायचंय, इतका वेळ घेऊ नका. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो अगदी बिकट अशी अवस्था पाहायला मिळते. 19 ला 4. खऱ्या अर्थानं
गोलंदाजी करणाऱ्या संघाने आपल्या अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केलाय आणि समोरच्या संघाला पूर्णपणे रोखून ठेवलंय. फलंदाजांना लोटांगण घालण्यास प्रवृत्त केलंय. फलंदाजांना पूर्णतः नतमस्तक केलंय. फलंदाजाच्या मनात धडकी भरवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीचा हाय क्वालिटी स्टँडर्ड आपण मैदानावरती पाहतोय. काही दमदार गोलंदाजी मैदानावरती चालू आहे. ऋषिकेश पाटील आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीचा ब्रँड मैदानावरती सादर करत असताना. राईट राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल. ओ यावेळी मात्र आपण पाहतोय टायमिंग जुळून येत नाहीये. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट स्क्वेअर लेगला थोडीशी मिसफिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि सिंगल मात्र तदवरती अर्जित केली जाते. धाव फलकावरती 20 धावा हितेश पाटील पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती. जर सामना मोरिया कन्स्ट्रक्शन संघाला जिंकायचा असेल तर सर्व मदार फक्त आणि फक्त हितेशच्या खांद्यावरती आहे. हितेश हा असा खेळाडू आहे ज्याच्यामध्ये होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता आहे. गेलेल्या अनेक मॅचेस ज्याने जिंकून दिल्यात असा खेळाडू पाहायला मिळतोय. एलिगंट लेफ्ट हँडेड गेले अनेक वर्षाचा प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हटलं जातं. हीच अनुभवाची शिदोरी घेऊन हितेश पाटील मैदानावरती उतरलाय. आहा फटका फसलाय. आणखीन एक मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश मोठी शिकार केले गोलंदाज ऋषिकेश पाटील याने. गोलंदाजाने फलंदाजांचे हात पूर्णपणे बांधून ठेवलेत. काय भेदक गोलंदाजी मैदानावरती चालू आहे. धावगतीचा वेग मंदावलाय आणि फलंदाजांची अस्वस्थता वाढत चालली. चेंडू बाटला लागत नाहीये ज्यामुळे फलंदाजांच्या विचारांची साखळी तुटून गेले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ऋषिकेश पाटीलने केली ती बहरदार गोलंदाजी त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या संघाचा कंबरच मोडून टाकले. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. क्रिकेटचा खेळ जो ओळखला जातो अनिश्चिततेसाठी. पाहूया आता सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आवश्यकता आहे तब्बल 57 धावांची. आस्किंग रेट आता वाढलेला आहे आणि त्यामुळे बॅट्समनला आता मात्र अटॅक करावा लागेल. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स या पद्धतीने मैदानावरती बॅटिंग करणं गरजेचं आहे. परिस्थिती कितीही कठीण असो लक्षात ठेवा जेवढा मोठा संघर्ष यश सुद्धा तितकंच भव्य. छत्रपतींचा इतिहास सांगतो संकटात जो डगमगत नाही तोच इतिहास घडवतो. हा इतिहास आता मोरिया कन्स्ट्रक्शन संघ घडवणार का? 18 चेंडू 57 धावा. वन साइड परफॉर्मन्स देत असताना पाहायला मिळतात वादळ शहाबाजचे खेळाडू. ओ यावेळी सुद्धा आपण पाहतो बॅटची लिडिंग एज लागली. क्षेत्ररक्षक आहे. धावा अजिबात येत नाहीयेत. धावांचा प्रेशर धावांचा दबाव पाहायला मिळतोय. डबल सिंगलने ते काम चालणार नाहीये. येथे तुम्हाला डिलिंग करावी लागेल मोठ्या फटक्यामध्ये. फलंदाजांना एकही लूज चेंडू दिला जात नाहीये. प्रत्येक चेंडू जणू काही फलंदाजांच्या संयमाची परीक्षा घेणारा ठरतोय. डॉट बॉलचा हा वाढता दबाव मैदानावरती पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एकामागोमाग एक डॉट बॉल येत आहेत त्यामुळे दबावाचं वातावरण निर्माण झालंय. मोठे फटके अजिबात येत नाहीयेत. षटकार चौकारांची नितांत गरज आहे. यावेळी फटका चांगला आहे. डिस्टन्स क्लिअर करेल का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक तिथे आहे. आणखीन एक खेळाडू मैदानातून माघारी पडत असताना एका मागोमाग एक बसतायत मोरिया कन्स्ट्रक्शन संघाला. मोठे धक्के मोठे हादरे. दडपण आता वाढत चाललंय. 6 महत्वाचे खेळाडू अगदी लवकर तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि आता स्किंग रेट पाहायला मिळतोय तब्बल 21 या धावेचा. फ्लड लाईट्स खाली खेळणं एक वेगळं आव्हान असतं. एक वेगळं चॅलेंज असतं आणि हे चॅलेंज मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला अद्यापर्यंत झेपलेलं नाहीये. कुठेतरी
पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवावा लागेल, सकारात्मक दृष्टिकोन बॅटिंग करणाऱ्या संघाला दाखवावा लागेल आणि त्या अनुषंगानं मैदानावरती खेळी करावी लागेल. Edge and taken. One more wicket down. Wickets are falling like pack of cards. जोरदार गोलंदाजी मैदानावर चालू आहे. शंतनू गजने याची गोलंदाजी मैदानावरती बहरलेली पाहायला मिळते. फलंदाजांना पूर्णतः त्याने जखडून ठेवलंय. शंतनूचा हा स्पेल अगदी शिस्तबद्धतेचा एक उत्तम वस्तुपाठ म्हणून पाहायला मिळतोय. फलंदाजांना मुक्तपणे खेळण्याची संधी तो देत नाहीये. हो, यावेळी मात्र आपण पाहतोय लो फुल टॉस होता, बॅटच्या पट्ट्यावरती घेत आला नाही आणि चेंडू मात्र निर्धाव आलाय. गोलंदाजाचा आत्मविश्वास आता 7व्या आसमानावरती पाहायला मिळतोय. फलंदाजांना सळो की पळो करणारी गोलंदाजी तो मात्र करतायत. फलंदाजांना पूर्णतः निरुत्तर करणारी धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय शंतनू गजने. त्याच्या गोलंदाजीचा क्लास त्याने अत्यंत फ्लातूनपणे दाखवून दिलाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, हलका कटर टाकला होता, मोठा स्ट्रोक खेळता आला नाहीये. चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि मात्र आपण पाहतोय आता कुठेतरी दबाव दडपण पाहायला मिळतंय. लक्ष्यापासून खूप वंचित राहिला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा संघ जिंकण्यासाठी अजूनही 55 धावसंख्येची आवश्यकता आहे. एका चेंडूमध्ये 8 धावा कराव्या लागतील. चॅलेंजिंग षटक येथे, फटका आलाय पुन्हा एकदा. चेंडू पण यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू सीमारेषे पार जातोय, पण 2 धावांनी चॅलेंज मिस झालेला आहे. त्यामुळे मात्र आता धावा कट केल्या जातील. 5 धावा. इलेव्हन पिझारी आणि मनन 11 कमलपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. मन 11 पिझारी आणि मनन 11 कमलपाडा. सॉरी माय मिस्टेक. तेवीस धावा, 5 मायनस झालेले आहेत. चॅलेंजिंग ओव्हर होती आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय आता येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये 54 धावांची आवश्यकता. ओमकार लाईटचे अनुप पाटील यांना विनंती असणार आहे. आपण अस्तेच जवळ यायचे. ओमकार लाईटचे अनुपजी पाटील, आपण कुठे असाल तर आपण अस्तेच जवळ यायचं आहे. तेवीसला 7. नाजूक अवस्था पाहायला मिळते, बिकट अवस्था पाहायला मिळते, दयनीय अवस्था पाहायला मिळते. काय गोलंदाजी मैदानावरती चालू आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने एक वेगळ्या दर्जाचा क्लास दाखवला आणि त्या अद्भुत गोलंदाजीच्या जोरावरती अगदी वन साइड डॉमिनेट करत असताना पाहायला मिळतोय वादळ शहाबाचा संघ. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. स्वराज गोंधळी. बारा चेंडू 54 धावा. सामना कठीण झालाय, सामना खडतर झालाय, टफ पाहायला मिळतोय. पण क्रिकेटचा हा खेळ आहे, या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. येथे काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग, एक्स्ट्राऑर्डिनरी कामगिरी मैदानावरती करून दाखवावं लागेल. कारण इम्पॉसिबल या शब्दाची आपण जर फोड केली तर ती होते आय एम पॉसिबल. आणि येथे मात्र आणखीन एक मोठा धक्का, फटका फसलाय. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक टिपला गेलाय, शानदार जाईल. विकेट नंबर 8 परतीच्या प्रवासाला परत.
पूर्णपणे केलेली नाकाबंदी आपण पाहतोय. गोलंदाज फलंदाजांच्या मानसिकतेबरोबर खेळतायत. एकामागोमाग एक विकेट पडतायत. दबाव वाढला जातोय. दबावाचा डोंगर मैदानावरती उभारलेला पाहायला मिळतोय. हो, यावेळी डेलिकेट टच केलंय. शॉर्ट टर्मॅनला आहे क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड सुद्धा केलंय. धावफलकावरती एका धावेचे ऍडिशन होते आणि आता मात्र 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कुठेतरी कॉन्फिडन्स जो मिळाला पाहिजे होता ना, तो कॉन्फिडन्स अजिबात पाहायला मिळाला नाही बॅटिंग करणाऱ्या संघाच्या वतीने. यावेळी मात्र बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने लगावलेला हा शानदार चौकार. तो खेळतोय, तो अगदी उशिराने आला असं म्हणावं लागेल. यावेळी लोवर फुल टॉस होता. चांगल्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला. धाव घेण्याचा हा प्रयत्न आणि हा नाहक प्रयत्न म्हणावा लागेल. आधीच आपण पाहतो 8 विकेट गेल्यात, त्यावेळी केलेला हा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये आलंय अपयश. प्रेम भोईर सुद्धा जाईल. तंबूच्या अश्राला परत विकेट नंबर 9 बाद. शेवटचा खेळाडू आता मैदानावरती जातोय. 9 खेळाडू मात्र बाद झालेत. दबाव किती असू शकतो याचा प्रत्यय आपण या मॅच मध्ये पाहिला. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 77 धावा आल्या. त्यातूनच बॅटिंग करणारा संघ कुठेतरी बॅकफूट वरती गेला, पिछाडीवरती गेला आणि त्या धक्क्यातून ते अगदी आतापर्यंत सावरले नाही. किंबहुना अगदी फलंदाजांची चांगली बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे असताना सुद्धा गोलंदाजी करणाऱ्या संघांना त्यांना पूर्णपणे नेस्तानाबूत करून टाकले या मॅच मध्ये. ओ, यावेळी मात्र आपण पाहतो हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला आहे क्षेत्ररक्षक. सिंगल मिळेल. सिंगलची धाव फलकावरती एका धावेची भर पडते आणि आता विजयासाठी येणाऱ्या 7 चेंडूमध्ये तब्बल 47 धावांची आवश्यकता. सामना पूर्णपणे आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजून झुकलाय. वादळ शहाबाज संघाने कम्प्लिटली डॉमिनेट केलं या मॅच वरती. फुल टॉस आहे पण तो सुद्धा आपण पाहतोय डिफेन्स केला जातोय. गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट या स्वरूपाची फलंदाजी मैदानावरती. षटक क्रमांक 4 आले संपुष्टात आणि आता येणाऱ्या एका षटकामध्ये विजयासाठी तब्बल 47 धावा करायच्या आहेत. काय बॅटिंगचा क्लास दाखवला पहिल्या सत्रामध्ये वादळ शहाबाज संघाने. टॉस जिंकला होता, त्याला माहिती होतं फ्लड लाईट्स ऑन होतील आणि त्याने प्रथम बॅटिंग करायला निर्णय घेतला. टाइम संपलेला आहे. 20 मिनिटाचं जे टाइम लिमिट सेट केलं होतं ते मात्र कंप्लीट झाले. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता एक क्षेत्ररक्षक 38च्या सर्कल मध्ये आणावा लागेल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज महेश टरे. 6 चेंडू 47 धावा. शहाबाज खारेपाट ग्रामीण बिग धमाका आपण पाहतोय. पर्व पहिले आहे पण आपण पाहतो अत्यंत दिमागदार असं आयोजन पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेचं. कमालीची ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सुंदर असं हे मैदान. चांगल्या पद्धतीने मैदानाचं केलेलं सुशोभीकरण पाहायला मिळते. अगदी कोणत्याच गोष्टीची या मैदानावरती कमी नाहीये. पहिला चेंडू डाऊन द लेग स्टिक आहे. पंचाने कळवलं ऍज पर लॉ नंबर 22 इट्स अ वाईट अवांतर चेंडू आहे. धावफलकावरती एखाद्याची भर पडेल पण मात्र जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारा संघ पूर्णपणे या मॅच वरती सध्या तरी एक हाती वर्चस्व प्रस्थापित करून आहे. समोरच्या संघाला पूर्णतः त्याने जखडून ठेवले. चांगला चेंडू अगदी खुलात टाकला. सन्मान दिला फलंदाजाने. सिंगल मिळते या चेंडूवर. धावफलकावरती एका धावेची ऍडिशन होईल. डबल सिंगल मध्ये डील करून अजिबात चालणार नाहीये. येथे तुम्हाला नितांत गरज आणि नितांत आवश्यकता आहे ती म्हणजे मोठमोठ्या फटक्यांची, मोठमोठ्या षटकार चौकारांची. ते मोठे फटके खेळणार कोण हा प्रश्न निर्माण झालाय. अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळते.
ऑल आउट व्हायचं नाही या एका इराद्याने हे दोन बॅट्समन मैदानावरती बॅटिंग करतायत. जणू काही टेस्ट क्रिकेट मैदानावर चाललंय की काय असा आभास निर्माण झालाय. बॅट्समन कडून तो अटॅकिंग इंटेंट दुसऱ्या सत्रामध्ये अजिबात पाहायला मिळाला नाही. आक्रमक पवित्र अजिबात पाहायला मिळाला नाही आणि त्याचमुळे आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघाची उडालेली घसरगुंडी पाहायला मिळते. बॅटिंग करणारा संघ पूर्णतः कोलाप झालेला पाहायला मिळतोय. कुठेतरी ती झुंजार वृत्ती क्रिकेटच्या खेळात आपण ज्याला फायटिंग स्पिरिट म्हणतो ते पाहायला मिळत नाहीये. एक कामागोमाग एक निर्धाव चेंडू चालले आहेत. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी मात्र केली जाते आणि त्याचमुळे आपण पाहतोय मोरिया कन्स्ट्रक्शन संघ पूर्णपणे दबावाखाली पाहायला मिळतोय. वादळ शाहबाज संघ काय खेळलाय, चांगल्या पद्धतीने पहिल्या सत्रात बॅटिंग केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा आपण पाहतो तुच्छ दर्जाची गोलंदाजी. यावेळी स्लोला कडेल टाकला आणि चांगल्या पद्धतीने कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक आहे पण मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडू सुद्धा फील्ड केला गेलाय. चांगला क्रिकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने. पण आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला विचार विनिमय करावा लागेल. एक चान्स त्यांना असेल पण मात्र नेक्स्ट मॅच मध्ये अशा पद्धतीने क्रिकेट खेळलात तर निश्चितपणे ते तुमच्या अंगलट येऊ शकेल. यावेळी कॅच होता अगदी हातामध्ये. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पूर्णपणे आपण पाहतोय कन्फ्युज झाला आणि हा झेल सोडला. अदरवाईज येथे मात्र ऑल आउट झाला असता. जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या सत्रातील. सामना ज्या पद्धतीने रंगणं गरजेचं होतं त्या पद्धतीने रंगला नाही आणि त्याचमुळे आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ अगदी वन साइड पुढे जात असताना यावेळी काहीतरी वेगळा करण्याचा अटेम्प्ट. वॉटिंग फॉर अंपायर डिसिजन पंचाने कळवले वाईट +4 5 धावांचा बोनस. एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. जर आपण पाहिलं तर अगदी विनयचा अपवाद सोडला तर एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाहीये. खराब प्रदर्शन बॅटिंगचं पाहायला मिळालं. अगदी सेन्सिबली आपण पाहतोय क्रिकेट खेळत असताना जणू काही टेस्ट क्रिकेट फलंदाज खेळतात की काय हा आभास मैदानावरती निर्माण होतोय. आणि जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये अगदी एक हाती वर्चस्व प्रस्थापित करत असताना दिमाखदार विजय संपादन केलाय वादळ शहाबाज संघाने. तब्बल 35 धावाने सामना जिंकलाय. वॉल प्लेड टीम वादळ शहाबाज. हॅलो, एक शुभ सन्मान घेतोय आपल्या स्टेजवर स्थानापन्न झालेले चौकीचा बाडागाव